नमस्कार. मी गजानन इंगोले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या श्री अध्ययन केंद्रामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. आज मी तुम्हाला पेट 2022 च्या संदर्भाने जो काही पेपर आलेला होता मराठी विषयाचा, त्याच्या अनुषंगाने आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत. त्याची एक सरावासाठी टेस्ट या ठिकाणी आपण घेणार आहोत. मी मराठी विषयामध्ये PhD चालू आहे, त्याचबरोबर MPhil केलेला आहे आणि मराठीमध्ये सेट नेट सुद्धा पास आउट झालेला आहे. तर मित्रो, तर जी काही उद्याची पेट परीक्षा विद्यापीठाने घेतलेली आहे, त्या पेट परीक्षेच्या अनुषंगाने आपण 2022चा पेटचा जो मराठीचा पेपर होता तो कसा असू शकतो किंवा कसा होता आणि त्यातील प्रश्न कोणत्या स्वरूपाचे होते याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या 2022च्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर ही जी काही प्रश्नपत्रिका आहे, ती प्रश्नपत्रिका जवळपास 50 प्रश्नांची आहे आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण या ठिकाणी होता. या परीक्षेसाठी कोणताही निगेटिव्ह मार्किंग किंवा मायनस सिस्टीम या ठिकाणी नव्हती. तर आपण जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची आपण सविस्तर चर्चा करूया. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या पेट परीक्षेसाठी जे काही प्रश्न येतात ते प्रश्न, जे काही आपला पेटचा सिलेबस आपल्याला विद्यापीठाने दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावरती आधारितच हे सगळे काही 50ला 50 प्रश्न आपल्याला या ठिकाणी येत असतात. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. यातला जो पहिला जो प्रश्न आहे तर तो प्रश्न या स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय. तर तो पहिला प्रश्न असा आहे की टीका विवेक हा समीक्षा ग्रंथ कोणाचा आहे किंवा समीक्षा ग्रंथ कोणी लिहिला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत, तर पहिला पर्याय आहे वा भा पाठक, दुसरा पर्याय आहे नरहर कुरुंदकर, तिसरा पर्याय आहे सुरेंद्र बारलिंगे आणि चौथा पर्याय आहे श्री के क्षीरसागर. तर ह्या जो काही प्रश्न आहे हा समीक्षाच्या अंगाने आहे, समीक्षा विचाराच्या अंगाने आहे. तर टीका विवेक हा जो काही ग्रंथ आहे मराठी समीक्षेमधला अत्यंत महत्वाचा मानला गेलेला हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचं लेखन जे आहे किंवा हा ग्रंथ जो आहे तो श्री के क्षीरसागर यांनी लिहिलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर डी आहे. त्यातला जो चौथा पर्याय डी क्रमांकाचा आहे तर तो बरोबर आहे. यातल्या वाभा पाठक, नरहर कुरुंदकर किंवा सुरेंद्र बारलिंगे ABC हे तीनही पर्याय या ठिकाणी नाही. तर योग्य जो पर्याय आहे तो श्री के क्षीरसागर यांचा आहे. तर याच्यानंतरचा काही दुसरा एक प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे की लोकसाहित्य हे लोकजीवनाच्या सर्व अंगांना आणि अंतरंग विशेषणांना स्पर्श करणारे असल्यामुळे लोकसाहित्याचे अध्ययन क्षेत्र हे एक प्रकारे सर्व मानवीय विद्यांचे, सामाजिक शास्त्रांचे मायपोटच मानले गेले. हे विधान कोणाचे? तर या प्रश्नाचे जे काही पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे श्री व्य केतकर, दुसरा जो पर्याय आहे गंगाधर मोर्जे, तिसरा पर्याय आहे म.वि. डोंगरे आणि चौथा पर्याय आहे राची ढेरे. तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा जो काही प्रश्न आहे हा लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून आहे किंवा लोकसाहित्याचा प्रश्न आहे. तर यामध्ये श्रीवे केतकर, गंगाधर मोर्जे आणि म.वि. डोंगरे हे तीनही लेखक किंवा तीनही अभ्यासक हे लोकसाहित्याचे अभ्यासक नाहीत. त्यामुळं राची ढेरे हे जे आहेत हे लोकसाहित्याचे अभ्यासक असल्यामुळे हे विधान किंवा हे जे वाक्य आहे हे राची ढेरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचा चौथा पर्याय म्हणजे डी नंबरचा पर्याय जो आहे राची ढेरे
हा बरोबर आहे. तिसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. तिसरा प्रश्न असा आहे की लोकसाहित्याची रूपरेखा हा ग्रंथ कोणाचा आहे? तर यामध्ये पहिला पर्याय आहे ए तारा भवाळकर, बी प्रभाकर मांडे, सी दुर्गा भागवत, डी सरोजिनी बाबर. आता या प्रश्नाचा थोडा वेगळा विचार आपल्याला करावा लागेल, कारण यामध्ये चारही जे पर्याय दिलेले आहेत हे चारही अभ्यासक किंवा लेखक हे लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आपण कन्फ्यूज न होता दुर्गा भागवत हा जो काही सी नंबरचा पर्याय आहे तो पर्याय अगदी बरोबर आहे. दुर्गा भागवतांनीच लोकसाहित्याची रूपरेखा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा एक प्रश्न आहे, चौथा. चौथा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे की बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे, तसेच मुख परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. प्रश्न काय म्हणतो तो आपण नीट समजून घेतला पाहिजे की बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे, तसेच मुख परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. तर याचे पर्याय जे आहेत त्यातला ए पर्याय पहा, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. म्हणजे बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे हे पूर्वार्ध बरोबर, आणि तसेच मुख परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. हे जे काही वाक्य आहे या वाक्याचं जे काही पहिला पर्याय दिलेला आहे तो म्हणजे पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक. तर असं नाही, तर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक जो काही पहिला पर्याय हा चुकीचा आहे. तर दुसरा जो पर्याय आहे पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर, तसं होऊ शकत नाही, कारण बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे दुसरा पर्याय सुद्धा या ठिकाणी चूक ठरतो. तर तिसरा जो काही सी नंबरचा पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर. तर बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन तर आहेच, परंतु ती मौखिक परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा जो आहे तो आपल्याला जाणवत असतो. म्हणून सी नंबरचा किंवा तिसरा नंबरचा जो काही पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर, तर हा पर्याय अगदी बरोबर आहे. जो चौथा पर्याय आहे डी चा संपूर्ण विधान चूक, तो पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी संपूर्ण विधान बरोबर हा पर्याय अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया. दैनंदिन व्यवहारासाठी कोणती भाषा वापरली जाते? अगदी सोपा असा हा प्रश्न आहे. दैनंदिन व्यवहारासाठी कोणती भाषा वापरली जाते? म्हणजे याच्यामधले जे काही पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय आहे प्रमाण भाषा, दुसरा पर्याय आहे प्रगत भाषा, तिसरा पर्याय आहे अप्रगत भाषा, आणि चौथा पर्याय आहे बोली भाषा. आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये प्रमाण भाषेचा वापर करत नसतो किंवा कार्यालयीन भाषेचा सुद्धा आपण वापर करत नसतो. प्रगत भाषेचा सुद्धा वापर करत नाही, अप्रगत भाषेचा सुद्धा वापर करत नाही. तर जी आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये जी भाषा वापरतो ती बोली भाषा असते. म्हणून याचं उत्तर किंवा पाचव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर डी नावाचा जो काही पर्याय आहे, चौथा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. सहावा प्रश्न आहे की महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली, त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या विशेषतः महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणानं बनली असे कोणी म्हटले आहे? तर हा प्रश्न थोडा आपल्याला अभ्यास करायला लावणार आहे किंवा आपल्याला त्यासाठी वाचन करायला लावणार आहे. महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली, त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या विशेषतः महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने बनली आहे असे कोणी म्हटले? हे वाक्य आहे आणि विचारले काय, तर आहे वाक्य कुणाचं आहे? तर पहिला पर्याय जो आहे तो स ग मालशे यांचा आहे. दुसरा पर्याय आहे तो कृपा कुलकर्णी यांचा आहे. तिसरा पर्याय हा अशोक केळकर यांचा आहे, आणि चौथा पर्याय वि वा शिरवाडकर
यांचा आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या भाषेच्या संदर्भानं अभ्यास कृपा कुलकर्णी, सगं मालशे आणि अशोक केळकर या तीनही अभ्यासकांनी केलेला आहे. चौथा पर्याय जो आहे तो याचं उत्तर होऊच शकत नाही. जर तीन जे पर्याय आहेत त्यातला एक पर्याय कोणता तरी बरोबर आहे, परंतु याच्यातला जो पर्याय आहे कृपा कुलकर्णी यांनी जो भाषेच्या संदर्भाने अभ्यास केलेला आहे त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी हा विचार मांडलेला आहे किंवा हे त्यांच्या पुस्तकातलं वाक्य आहे. म्हणून पर्याय नंबर 2 म्हणजेच बी पर्याय जो आहे तो या प्रश्नाचं अगदी बरोबर असं उत्तर आहे. याच्यानंतर जो 7वा प्रश्न आहे, 7वा प्रश्न आहे, सम्यक कृती म्हणजे संस्कृती, अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली आहे? तर याच्यामध्ये संस्कृती आणि अशी हा शब्द संस्कृतीच्या समोरचा जो अशी आहे तो चुकलेला आहे. याचं शामृगाचं घ्यायचं तर ते षटकोनाचं आलेलं आहे, पण त्याच्यामुळे तो अशी असाच आपण वाचला पाहिजे. सम्यक कृती म्हणजे संस्कृती, अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली आहे? तर जे काही आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे आह साळुंके, दुसरा पर्याय आहे पु ग सहस्त्रबुद्धे, तिसरा पर्याय आहे द के केळकर आणि चौथा पर्याय आहे सदा कराडे. तर संस्कृतीच्या आणि धर्माच्या अंगानं मराठी साहित्यामध्ये या चार पैकी जर कुणी लेखन केलं असेल तर ते डॉक्टर आह साळुंखे आणि द के केळकर यांनीच केलेलं आहे. मग ही जी काही व्याख्या आहे ही व्याख्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये मांडणी करत असताना आह साळुंखे यांच्या साहित्यामध्ये आपल्याला आढळते आणि याचा पर्याय जो आहे याचं उत्तर जे आहे या प्रश्नाचं 7व्याचं आह साळुंखे ए नावाचा जो पर्याय आहे तो पर्याय या प्रश्नाचं बरोबर असं उत्तर आहे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे. 8वा प्रश्न हा अगदी सोपा आहे. रयत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्यातला पहिला पर्याय आहे महादेव मोरे, दुसरा पर्याय आहे चारुता सागर, तिसरा पर्याय आहे उत्तम बंडू तुपे आणि चौथा पर्याय आहे रंगनाथ पठारे. तर यातला जो काही पर्याय आहे एक नंबरचा म्हणजे ए चा, तर महादेव मोरे यांनी रयत या कादंबरीचं लेखन केलेलं आहे. त्यांच्या नावावरती ती कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ए किंवा एक नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आपण पाहूया. त्या प्रश्नपत्रिकेतला 9वा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न सुद्धा एक महत्वाचा आहे. दलित साहित्य हे दुसऱ्या, तर इथं दुसऱ्या झालेला आहे, दुसऱ्या महायुद्धोत्तर म्हणजे दुसऱ्या महायुद्धोत्तर म्हणायचं होतं त्यांना, परंतु इथं दुसऱ्या आलेला आहे. तर दलित साहित्य हे दुसऱ्या महायुद्धोत्तर कालीन प्रतिबद्ध साहित्याचा एक समर्थ आविष्कार आहे. हे साहित्य केवळ कलावादी नाही, ते निसंशय जीवनवादी आहे. अशी भूमिका कोणाची किंवा ही भूमिका कोणाची आहे? तर दलित साहित्याच्या अनुषंगाने हा असलेला प्रश्न आहे. तर त्याचा पर्याय आपण पाहतोय. पहिला पर्याय जो दिलेला आहे तो सदा कराडे, दुसरा पर्याय आहे अर्जुन डांगळे, तिसरा जो पर्याय आहे तो केशव मेश्राम आणि चौथा जो पर्याय आहे तो भालचंद्र फडके यांचा आहे. तर यामध्ये सदा कराडे यांनी जी काही दलित साहित्याची मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये त्यांनी वरील जे विधान आहे किंवा वरील जी भूमिका आहे ती घेतलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाचा योग्य पर्याय ए म्हणजेच एक नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतरचा 10वा प्रश्न आपल्या समोर आहे. मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती हा ग्रंथ कोणाचा? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय आहे दत्ता भगत, बी आहे वसंत आबाजी डहाके, सी आहे सदा कराडे आणि डी आहे पु ग सहस्त्रबुद्धे. तर मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती या ग्रंथाचं लेखन वसंत आबाजी डहाके यांनी केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाचा योग्य पर्याय बी म्हणजेच 2 नंबरचा हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे. तो प्रश्न आपण समजून घेऊया. हा सुद्धा प्रश्न लोकसाहित्याच्या
दृष्टिकोनातून आहे किंवा लोकसाहित्यामधला प्रश्न आहे. तर लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असते. त्यामुळे लोकमानसाशी संबंधित अनेक लोकसाहित्य प्रकार, अनेक शास्त्रे, ते अनेश झालेलं आहे. प्रश्न थोडा स्पेलिंग किंवा म्हणजे अक्षरामध्ये चूक झालेली आहे. अनेक शास्त्रे लोकसाहित्यातून निर्माण होतात. यामध्ये काय त्यांना सांगायचंय, तर लोकसाहित्य हे लोकमानसाचा म्हणजे लोकमनाचा आविष्कार असतं आणि त्यामुळे लोकाच्या संबंधित लोकमानसांशी संबंधित लोकसाहित्य प्रकार, अनेक शास्त्रे या लोकसाहित्यातून निर्माण होतात. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर 3 नंबरचा जो पर्याय आहे संपूर्ण विधान हे बरोबर आहे. कारण लोकसाहित्य लोकसमाजाचा किंवा लोकभावनेचा मनाचा एक आविष्कार असतो आणि त्याच्यामधूनच वेगवेगळ्या साहित्यकृती किंवा अनेक शास्त्र त्यातून निर्माण होतात. म्हणून 3 नंबरचा जो काही सी पर्याय आहे हा संपूर्ण विधान बरोबर असलेला हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. याच्यानंतर आपल्याला 12वा प्रश्न पाहायचा आहे. 12वा प्रश्न असा आहे की अस्पृश्योद्धार या नाटकाचे लेखक कोण? अस्पृश्योद्धार नावाच्या नाटकाचे लेखक कोण किंवा हे नाटक कुणी लिहिलं आहे? तर याच्यामध्ये जे काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत, तर पर्याय बघा. ए दत्ता भगत, बी साने गुरुजी, सी पु ल देशपांडे, डी राजकुमार तांगडे. तर याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की साने गुरुजी यांनी अनेक नाटकांची निर्मिती केलेली आहे. दत्ता भगत यांनी सुद्धा नाटकं लिहिलेली आहेत. त्याचबरोबर पु ल देशपांड्यांची सुद्धा नाटकं आहेत आणि राजकुमार तांगडे हे सुद्धा समकालीन काळातील एक मोठे नाटककार आहेत. परंतु अस्पृश्योद्धार नावाचं जे काही नाटक आहे हे साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे बी पर्याय म्हणजेच 2 नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे. याच्यानंतरचा 13वा प्रश्न जो आहे तो प्रश्न असा आहे, समाज परिवर्तनाच्या दिशा. तर यामध्ये सुद्धा थोडी चूक झालेली आहे. दिशाचं शाचं मोठं श आलेलं आहे, परंतु तो शामुर्गाचं श असतं. तर समाज परिवर्तनाच्या दिशा या वैचारिक ग्रंथाचे लेखक कोण किंवा हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तर तो पहिला जो पर्याय आहे आह साळुंखे, त्याच्यामध्ये सुद्धा ह डबल झालेला आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे की अशा एखाद्या वेळेस चुका होत असतात. तर आह साळुंखे. दुसरा जो पर्याय आहे विद्याबाळ. तिसरा पर्याय आहे रावसाहेब कसबे आणि चौथा म्हणजे डी जो पर्याय आहे तो जनार्दन वाघमारे. तर या 4 लेखकांपैकी योग्य जो पर्याय आहे तो म्हणजे जनार्दन वाघमारे यांचा आहे. जनार्दन वाघमारे यांनी समाज परिवर्तनाच्या दिशा या वैचारिक ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया आपण की 14वा जो प्रश्न आहे. तर 14वा प्रश्न असा आहे की ननु शब्दार्थो काव्यम असे काव्य लक्षण कोणी म्हटले आहे? तर आपण कोणी केले आहे याचा विचार करावा लागणार आहे. ननु शब्दार्थो काव्यम असे काव्य लक्षण कोणी केले आहे? म्हणजे ननु शब्दार्थो काव्यम असं कोणी म्हटलेलं आहे किंवा हे वाक्य कोणत्या अभ्यासकाचं आहे? खाली जे काही अभ्यासक आहेत हे साहित्य विचाराचे अभ्यासक आहेत. भारतीय साहित्य शास्त्राच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे आणि त्यातला 1 नंबरचा जो पर्याय आहे भामह आहे. तर भामहनं हे वाक्य म्हटलं आहे का? तर अजिबात नाही. कारण भामहनं शब्दार्थो संहितो काव्यम शब्दाला च्या संहितेला महत्व देणारा भामह होता. त्यामुळं भामहनं ननु शब्दार्थो काव्यम असं म्हटलेलं नाही. तर त्याच्यानंतरचा जो काही आहे मम्मट. तर मम्मटाने सुद्धा दोषविरहित जी काही रचना असते, जी काही मांडणी असते तिला काव्य म्हटलेलं आहे. तर त्याचेही सुद्धा हा वाक्य नाही किंवा हे काव्याचं लक्षण त्यानेही सांगितलेलं नाही. आणि तिसरा जो पर्याय आहे जगन्नाथाचा. तर जगन्नाथाने सुद्धा या ठिकाणी रमणीय असं जे लेखन असतं किंवा रमणीय ज्याच्यामध्ये रमणीयता असते, ज्यामध्ये वाचक रमून जातो असं जो लेखन असतं त्याला काव्य म्हटलेलं आहे.
तर जगन्नाथाचं सुद्धा हे काव्यलक्षण नाही. तर याचं उत्तर जे आहे ते चौथं म्हणजेच रुद्रट यांनी जे काही काव्यलक्षण सांगितले, ननु शब्दार्थो काव्यम, हे जी काही काव्याचं लक्षण आहे ते रुद्रटाचं आहे. खरोखर शब्द आणि खरोखर अर्थ म्हणजेच ननु शब्दार्थ काव्यम असा त्याचा अर्थ आहे. आणि ही भूमिका रुद्रट या साहित्यिकानं, या साहित्य मीमांसकानं घेतलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे चौथा पर्याय म्हणजेच डी पर्याय बरोबर आहे. याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, रसाच्या साक्षरीकरणाची संकल्पना कोणी मांडली? तर याचाही आपण थोडा विचार केला पाहिजे की रस हा सिद्धांत जो आहे, तो रस हा सिद्धांत भरताने आपल्या नाट्यशास्त्रामध्ये पहिल्यांदा मांडलेला आहे. भरताचे रससूत्र म्हणून तो प्रसिद्धही आहे. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उहापोह सुद्धा केलेला आहे. परंतु अनेक अभ्यासकांनीही रसाच्या बाबतीमध्ये लेखन केलेलं आहे. जे काही आपल्याला पर्याय खाली दिलेले आहे या प्रश्नाच्या अनुषंगानं, ही साक्षरीकरणाची संकल्पना कोणी मांडली रसाच्या? तर वामनानं मांडली काय? तर वामनानं मांडलेली नाही. कारण वामनाने रीतीचा विचार मांडलेला आहे. रसाच्या बाबतीमध्ये वामनाने कोणतीही मांडणी केलेली नाही. तर दुसरा जो कोणी आहे आनंदवर्धन, त्या आनंदवर्धनाने सुद्धा ध्वनी सिद्धांताची मांडणी केली. परंतु रसाच्या बाबतीमध्ये आपले विचार किंवा संकल्पना त्याबद्दल कोणतेही लिहिले नाही. उद्धटाने सुद्धा रसावरती कोणत्याही प्रकारचं लिखाण केलेलं नाही. तर अभिनव गुप्ता हा जो काही अभ्यासक आहे किंवा विचारवंत आहे किंवा साहित्यशास्त्राचा अभ्यासक आहे, या मीमांसकाने आपल्या धन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये या रसाच्या साक्षरीकरणाची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चौथा पर्याय म्हणजे डी नावाचा जो काही पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. यानंतर 16वा प्रश्न आपण बघूया. 16वा प्रश्न असा आहे, अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी असा मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला? तो मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला असा आहे. तर याच्यामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत, तर पहिला पर्याय असा आहे द के केळकर, दुसरा आहे अ.ना. देशपांडे, तिसरा आहे द सी पंगू, आणि चौथा म्हणजे डी नावाचा जो काही पर्याय आहे तो आहे रा श्री जोग. अध्यात्माचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी असा मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला? तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अभ्यास करत असताना द के केळकर, अना देशपांडे, द सी पंगू, राश्री जोग या चारही अभ्यासकांनी संत, पंत आणि तंत या तीनही साहित्याच्या अभ्यासकांवरती किंवा साहित्यकारांवरती अभ्यास केलेला आहे, त्यावर लिखाण केलेलं आहे. परंतु राश्री जोग यांनी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये त्यांनी अध्यात्मवादाचे वाङ्मयावरील जोखड फेकून देणारा पहिला कवी म्हणून असा गौरव मुक्तेश्वराचा राश्री जोग यांनी आपल्या साहित्यात केलेला आहे. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय हा चौथा म्हणजेच डी हा अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न असा आहे की वाङ्मयीन टीका हा कधी न संपणारा शोध आहे असे कोणी म्हटले आहे? तर पहिला पर्याय आहे वा ल कुलकर्णी, दुसरा पर्याय आहे वा भा पाठक, तिसरा सी पर्याय आहे रा ग जाधव, आणि चौथा पर्याय आहे श्री के क्षीरसागर. वाङ्मयीन टीका हा कधी न संपणारा शोध आहे. वाङ्मयीन टीका हा समीक्षेच्या अंगाने केलेला विचार आहे. तर हा विचार कोणी मांडला किंवा हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? तर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर हे वाल कुलकर्णी यांनी आपल्या ग्रंथामध्ये वाङ्मयीन टीका हा कधी न संपणारा शोध आहे असे म्हटलेले आहे. त्यामुळं याचं उत्तर 17व्या प्रश्नाचं उत्तर हे ए नावाचा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपण 18वा प्रश्न बघूया. 18वा प्रश्न असा आहे की पनिपतची बखर कोणी लिहिली? त्याच्यामध्ये
एक पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे रघुनाथ यादव चित्रगुप्त. दुसरा पर्याय आहे मल्हार रामराव चिटणीस. तिसरा पर्याय आहे रंगू लक्ष्मण मेढे. आणि चौथा पर्याय आहे खंडू बल्लाळ चिटणीस. तर या चार मधला बी नावाचा जो काही पर्याय आहे, मल्हार रामराव चिटणीस यांनी जी काही बखर लिहिलेली आहे ती पनिपतची बखर लिहिलेली नाही, तर ती चिटणीसाची बखर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळं बी पर्याय या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर डी नावाचा जो पर्याय दिलेला आहे खंडू बल्लाळ चिटणीस. खंडू बल्लाळ चिटणीस यांनी कोणतीही बखर लिहिली नाही, तर खंडू बल्लाळ चिटणीस हे शिवकालीन आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याही नावावरती कोणतीही बखर नाही. तर रंगू लक्ष्मण मेढे यांनी सुद्धा अशा ऐतिहासिक स्वरूपाची कोणतीही बखर लिहिलेली नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे रघुनाथ यादव चित्रगुप्त, म्हणजे पर्याय नंबर 1 म्हणजे ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 18व्या प्रश्नाचं या उत्तर ए नावाचा पर्याय या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 19वा जो प्रश्न आहे तो प्रश्न समीक्षा ग्रंथाच्या अनुषंगाने आहे. साहित्याचे मानदंड या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण किंवा या ग्रंथाचं लेखन कुणी केलं आहे असं त्यांना या ठिकाणी विचारायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही पर्याय दिलेले आहेत, उशी रेगे, माधव आचवल, सी आहे गंगाधर गाडगीळ आणि डी आहे वाल कुलकर्णी. तर या प्रश्नामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की चार जे पर्याय आहेत हे चारही पर्याय आपण साहित्य समीक्षेच्या अंगाने महत्वाचे आहेत किंवा त्यावर त्यांनी लिखाण केलेलं आहे. परंतु गंगाधर गाडगीळ यांनी साहित्याचे मानदंड या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. म्हणून या 19व्या प्रश्नाचं उत्तर तिसरा पर्याय म्हणजेच सी नावाचा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. यानंतर 20वा प्रश्न आहे की रूपरंग हा ललित लेखांचा संग्रह कोणाचा आहे. रूपरंग हा ललित लेखांचा संग्रह कोणाचा आहे. तर ए पर्याय आहे विजय पाडळकर, बी आहे दत्ता भोसले, सी आहे दुर्गा भागवत आणि डी आहे महावीर जोंधळे. तर यामध्ये रूपरंग हा जो काही ललित लेख संग्रह आहे हा लेख संग्रह दुर्गा भागवत यांनी लिहिलेला आहे. दुर्गा भागवतांचा हा लेखसंग्रह आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर सी म्हणजेच तिसरा जो काही हा पर्याय आहे तो पर्याय अगदी बरोबर आहे. यानंतर 21वा आपण प्रश्न समजून घेऊया. हा सुद्धा प्रश्न पुस्तकाच्या संदर्भानेच आहे. हे माझ्या गवताच्या पात्या हा कविता संग्रह कोणाचा. मा परसावळे यांनी या ग्रंथाचं लेखन केलं आहे का असं आपल्याला विचारलेलं आहे पहिल्या पर्यायामध्ये. दुसरा पर्याय आहे नाग देशपांडे, ती आहे नारायण कुलकर्णी कवठेकर आणि चौथा आहे वृषाली किनाळकर. तर हे माझ्या गवताच्या पात्या हा कविता संग्रह नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी लिहिलेला आहे किंवा त्यांचा तो कविता संग्रह आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे तो तिसऱ्या नंबरचा म्हणजेच सी हा पर्याय अगदी बरोबर आहे. यानंतर 22वा प्रश्न आहे तिचे मुख म्हणजे चंद्रबिंब. तिचे मुख म्हणजे चंद्रबिंब हे कोणत्या लक्षणेचे उदाहरण आहे. आपल्याकडे आमिधा, लक्षणा आणि व्यंजना या अत्यंत महत्वाच्या साहित्यामध्ये समजल्या जातात. तर या ठिकाणी जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच हे कोणत्या लक्षणेचे उदाहरण आहे. तर लक्षणेचे दोन मुख्य प्रकार असतात हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की निरुडा आणि प्रयोजनवती. तर हे निरुडाचं आहे का तर अजिबात नाही. प्रयोजनवती ज्या काही लक्षणं आहेत तर त्यामध्ये गौणी आणि शुद्धा ह्या दोन लक्षणं आहेत आणि गौणीमध्ये सुद्धा अजून दोन लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये गौणी सारोपा आणि गौणी शुद्धा सारोपा अशा दोन लक्षणं आहेत. तर यातला कोणता आहे
तर जेव्हा लाक्षणिक अर्थ गुणावर आधारित असतो, म्हणजे लाक्षणिक या वाक्यातला जो काही लाक्षणिक अर्थ आहे तो एखाद्या गुणावर आधारित असतो, त्यावेळेस गौणा स्वरूपा म्हणजेच गौणी स्वरूपा जो आहे, ए नंबरचा जो काही एक नंबरचा जो काही पर्याय आहे तो पर्याय या प्रश्नाचं अगदी बरोबर असं उत्तर आहे. कारण यामध्ये तिचे मुख म्हणजे चंद्रबिंब ही जी काही रचना आहे, तर यामध्ये मुख म्हणजे चंद्रबिंब म्हणजेच लाक्षणिक अर्थाने घेतलेले हे वाक्य आहे आणि हे गुणावर आधारित आहे. त्यामुळे गौणी स्वरूपा नावाचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे की षष्ठीला विभक्ती प्रत्यय मानण्यापेक्षा तद्वी प्रत्यय मानावे असे कोणाचे मत आहे? तर या प्रश्नाचे जे काही चार पर्याय दिलेले आहेत त्यामधला पहिला पर्याय आहे मोरो केशव दामले, दुसरा आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर, तिसरा आहे अरविंद मंगरुळकर आणि चौथा आहे रा भी गुंजीकर. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बी नावाचा म्हणजेच दुसरा पर्याय जो आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर हा पर्याय बरोबर आहे. यामध्ये नावात चूक झालेली आहे, परंतु कृष्णशास्त्री चिपळूणकर बी हा जो काही पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 24वा जो प्रश्न आहे हा सुद्धा ग्रंथाच्या अनुषंगानेच आहे. आदिवासी साहित्य स्वरूप आणि व्याप्ती या पुस्तकाचे लेखक कोण किंवा हा पुस्तक कुणी लिहिले आहे? तर यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो गोविंद गारे, दुसरा जो पर्याय आहे तो लसू राजगडकर आणि तिसरा जो पर्याय आहे विनायक तुमरा असे हे. आणि चौथा पर्याय या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला नाही किंवा दिसत नाही, तर तो ऑप्शन 4 असं लिहिलेला आहे. तर हे जे काही चार पर्याय आहेत तर या चार मधला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गोविंद गारे, विनायक तुमरा हे दोन आदिवासी साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यामुळे या दोघांपैकीच एक असू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर या प्रश्नातला तिसरा जो पर्याय आहे विनायक तुमरा यांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्यामुळे तिसरा पर्याय हा या ठिकाणी अगदी बरोबर आहे. यानंतरचा 25वा प्रश्न आहे. या 25वा प्रश्नाचं बघा, रसग्रहण रसग्रहण कला व स्वरूप हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहिला पर्याय आहे द भी कुलकर्णी, दुसरा पर्याय आहे वाल कुलकर्णी, तिसरा पर्याय आहे भीमराव कुलकर्णी आणि चौथा पर्याय आहे गोम कुलकर्णी. रसग्रहण कला व स्वरूप हा ग्रंथ गोम कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे आणि म्हणून या 25व्या प्रश्नाचं उत्तर डी म्हणजेच चौथा पर्याय हा बरोबर आहे. यानंतर बघूया आपण 26वा प्रश्न आहे. 26वा प्रश्न असा आहे की अध्यायातील लावण्या या लावणी संग्रहाचे संपादक कोण? तर पहिला जो प्रश्न पर्याय आहे तर तो आहे मवा धोंड, दुसरा आहे प्रभाकर मांडे, तिसरा आहे गंगाधर मोर्जे आणि चौथा आहे न केळकर. तर हे चार पर्याय आहेत. या चार पैकी हे चारही अभ्यासक जे आहेत ते चारही अभ्यासक शाहिरी वाङ्मयाचे अभ्यासक आहेत. त्यामुळं यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर डी म्हणजेच चौथा पर्याय जो आहे न केळकर हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर 27वा प्रश्न आहे, चंद्रावळ लावणी कोणी लिहिली किंवा कोणाची आहे? तर आपल्याकडे चार पर्याय या प्रश्नासाठी आहेत. पहिला पर्याय आहे अनंत फंदी, दुसरा आहे राम जोशी, तिसरा आहे प्रभाकर
आणि चौथा आहे परशुराम. तर या चार पैकी योग्य पर्याय जो कोणता आहे तर तो आहे ए. अनंत फंदी यांनी लावण्या लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये चंद्रावळ ही त्याची अत्यंत गाजलेली लावणी आहे. राम जोशींनी सुद्धा लावण्या लिहिलेल्या आहेत आणि प्रभाकराने, परशुरामाने या चारही शाहिरांनी लावण्या लिहिलेल्या आहेत. परंतु चंद्रावळ नावाची जी काही लावणी आहे ही लावणी अनंत फंदी यांनीच लिहिली असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर किंवा योग्य पर्याय ए म्हणजेच 1 नंबरचा हा पर्याय आहे. यानंतर 28वा प्रश्न आहे. हा 28वा प्रश्न एका कवितेच्या ओळी आहेत आणि त्या कवितेच्या ओळी कोणाच्या आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट फुलांची, नक्षी गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी. या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? तर पहिला पर्याय आहे ग्रेस, दुसरा आहे नाद हो महानोर, तिसरा आहे आरती प्रभू आणि चौथा आहे दीपू चित्रे. जर ही कविता जर आपण बघितली तर ही कविता कोणाची आहे किंवा कोणाच्या कवितेतल्या ह्या ओळी आहेत असा प्रश्न आहे. तर ग्रेसच्या कवितेतील ह्या ओळी नाहीत. त्याचबरोबर आरती प्रभू यांच्याही कवितेतील ह्या ओळी नाहीत. दिलीप चित्रे यांची सुद्धा ही कविता नाही किंवा त्यातील ह्या ओळी नाहीत. तर ह्या ओळी नाधो महानो यांनी जी काही कविता लिहिलेल्या आहेत त्यांच्या कवितेतल्या आहेत. कारण ही जी कविता ह्याच्या ओळी आहेत त्या पूर्णपणे निसर्गाशी संबंधित असलेल्या ओळी आहेत आणि निसर्गाशी संबंधित असलेला या चार पर्यायामधला जर कवी कोणी असेल तर तो म्हणजे ना धो महानोर आहेत. ना धो महानोर यांना रान कवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे नंबर 2चा पर्याय म्हणजे बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर 29वा प्रश्न आहे. भागवताच्या दशक स्कंदावरील भैरवी टीका या आद्य मराठी टीकेचा कर्ता कोण? तर याच्यामधला 1 नंबरचा पर्याय आहे बहिरा जातवे, दुसरा आहे चोंभा, तिसरा आहे संत एकनाथ आणि चौथा आहे भानुदास. तर हे जे काही चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर या चारीपैकी एक पर्याय बरोबर आहे. संत एकनाथांनी सुद्धा भागवताच्या भागवतावरती लिखाण केलेलं आहे किंवा त्यावरती टीका लिहिलेली आहे. परंतु ते एकनाथी भागवत म्हणून ओळखल्या जातं. परंतु भागवताच्या दशक स्कंदावरील भैरवी टीका जी आहे ती बहिरा जातवेद नावाच्या एका अभ्यासकानं किंवा त्या तत्कालीन काळातील कवीने लिहिलेली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर हे पहिला पर्याय म्हणजे ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 30वा प्रश्न आहे. लीळा चरित्र याच्यामध्ये लीला चरित्र झालेलं आहे तर त्याचं नाव लीळा चरित्र आहे. लीळा चरित्र हा स्मरण भक्तीचा एक अतीव सुंदर असा आविष्कार असून त्याला मराठी वाङ्मयाच्या इतिहासात तोड नाही असे कोणी म्हटले आहे? बघा प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे की लीळा चरित्र हा स्मरण शक्तीचा एक अतीव सुंदर असा आविष्कार असून त्याला मराठी वाङ्मयाच्या इतिहासात तोड नाही असे कोणी म्हटलेले आहे? लीळा चरित्र हा माईम भट्टांनी लिहिलेला अत्यंत महत्वाचा महानुभव संप्रदायातील ग्रंथ आहे. तर या ग्रंथावरती अनेक अभ्यासकांनी लिखाण केलेलं आहे किंवा विचारही मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे सु म पठाण. तर हे सु म पठाण हे नाव चुकलेलं आहे तर ते यु म पठाण असं आहे. यु म पठाण, शना तुळपुळे, त्यानंतर वि भी कोलते आणि वि ल भावे असे चार पर्याय आहेत. तर या चारही अभ्यासकांनी या महानुभव संप्रदायाच्या संबंधी किंवा या लीळा चरित्राच्या संबंधी आपलं लेखन केलेलं आहे. परंतु हे जे वाक्य आहे हे वाक्य दुसरा जो पर्याय आहे शना तुळपुळे तर यांचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 31वा प्रश्न आहे.
मराठी भाषा मुर्मूष आहे काय हा लेख कोणाचा? तर मुर्मूष नाही तर मुर्मुशू असा त्याचा शब्द आहे. मराठी भाषा मुर्मुषू आहे काय हा लेख कोणाचा? तर पहिला पर्याय आहे भालचंद्र नेमाडे, दुसरा आहे अशोक केळकर, तिसरा आहे विका राजवाडे आणि चौथा आहे मिलिंद मालशे. असे चार पर्याय आहेत. भालचंद्र नेमाडेंनी असं वक्तव्य केलं आहे किंवा हा लेख लिहिला आहे का? तर अजिबात नाही. तर दुसरा अशोक केळकरांनी लिहिलेलं नाही. तिसरं म्हणजे विका राजवाडे यांनी मराठी भाषा मुर्मुशी हा जो काही शब्द आहे तो मुर्मुशू अशा अर्थाचा एक लेख आपल्या लेखसंग्रहामध्ये त्यांनी लिहिलेला होता. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे उत्तर 3 नंबरचा जो काही पर्याय आहे सी हा विका राजवाडे, तर तो पर्याय अगदी बरोबर आहे. यानंतर 32वा एक प्रश्न आहे आणि 32व्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की काही तुम्हाला कथासंग्रह दिलेले आहेत आणि त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की शंकर पाटील, तर ते श सुद्धा या प्रश्नातलं चुकलेलं आहे. तिथं शामरागाचं पाहिजे, तर श कुणाचं आहे? तर शंकर पाटील यांचे 2 कथासंग्रह कोणते आहेत? तर तुमच्या समोर त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय आहे म्हणजे त्या प्रश्नातले पर्याय आहेत बत्ताशी, दुसरा आहे नातीगोती, तिसरा आहे भेटीगाठी, चौथा आहे धिंड. तर या 4 मधील कोणता पर्याय योग्य आहे असं त्यांना विचारायचंय. तर या उत्तरासाठी पर्याय दिलेले आहेत. ए 1 आणि 3, म्हणजे 1 आणि 3 म्हणजे कोणता? बत्ताशी आणि धिंड असं त्यांना म्हणायचंय. दुसरा आहे 3 आणि 4, भेटीगाठी आणि धिंड. तिसरा पर्याय आहे 2 आणि 3 म्हणजेच नातीगोती आणि भेटीगाठी. आणि चौथा आहे 1 आणि 4, बत्ताशी आणि धिंड. तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता? तर याचं उत्तर आहे बी नावाचा जो काही पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. कारण शंकर पाटील यांचे 2 कथासंग्रह विचारले आहेत. तर भेटीगाठी आणि धिंड हे 2 कथासंग्रह या शंकर पाटलांनी लिहिलेले आपल्याला आहेत. त्यामुळं याचा जो पर्याय आहे योग्य उत्तर जे आहे ते दुसऱ्या नंबरचं म्हणजेच बी आहे. यानंतर 33वा प्रश्न आहे. तर 33वा प्रश्न भाषा विज्ञानाच्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे की भाषा विज्ञानात हा प्रश्न सगळा आपण समजून घेतला पाहिजे की भाषा विज्ञानात स्वनिमाचे लेखन कोणत्या खुणेचा वापर करतात किंवा स्वनिमाचे लेखन करताना कोणत्या खुणेचा वापर करतात, कोणती खूण या ठिकाणी वापरली जाते? तर त्याच्यामध्ये पर्याय आपल्याला दिलेले आहेत. ए पर्याय आहे कंस. तर कंस हा दिलेला आहे. तर कंस हा पर्याय होऊ शकत नाही. कारण कंस कधी लिहिला जातो? तर भाषा विज्ञानामध्ये स्वनांचा आणि स्वनांतरांचा उल्लेख करण्यासाठी किंवा स्वनांचा किंवा स्वनांतराचा निर्देश करण्यासाठी कंसाचा वापर केला जातो. आपल्याला स्वनिमाचा विचारलेला आहे. त्याच्यामुळं स्वनांचा आणि स्वनांतराचा वापर करत असताना कंसाचा वापर केला जातो. त्यामुळे स्वनिमाचे लेखन करताना याचा वापर होऊ शकत नाही. तर त्यामुळे पहिला पर्याय अगदी चुकीचा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो सी पर्याय आहे अवतरण, हा सुद्धा अतिशय चुकीचा आहे. त्याच्यानंतर स्वल्पविराम डी नावाचा जो काही पर्याय आहे हा स्वल्पविराम सुद्धा वाक्यामध्ये आपण वापरत असतो, हा सुद्धा चुकीचा आहे. तर मग बी नावाचा जो काही पर्याय आहे तिरप्या रेषा, तर या तिरप्या रेषा वापरल्या जातात किंवा या तिरप्या रेषा वापरून स्वनिमाचा निर्देश केला जातो किंवा स्वनिमाचं लेखन करत असताना तिरप्या रेषा या खुणेचा वापर केला जात असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे बी म्हणजेच दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. तर 34वा जो प्रश्न आहे त्याच्यात सांगितलं की कोणत्या कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तर रंग असे 2 भाग असतात? तर आपल्याकडे कीर्तनाची जी काही परंपरा आहे त्या कीर्तनाच्या परंपरेमध्ये मुख्य 2 प्रकार आहेत. एक वारकरी कीर्तन आणि दुसरं नारदीय कीर्तन. तर इथे जी काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत की पूर्वरंग आणि उत्तरंग असे 2 भाग कोणत्या कीर्तनामध्ये असतात? तर पहिला पर्याय आहे वारकरी, दुसरा आहे हरदासी
तिसरा आहे नारदीय आणि चौथा आहे रामदासी. तर आपण समजून घेतलं पाहिजे की वारकरी कीर्तनाची ज्यावेळेस सुरुवात झालेली आहे त्यावेळेस त्याच्या पूर्वरंग उत्तररंग असे भाग नव्हते. त्यानंतर हरदासी कीर्तन जे आहे, हरदासी आणि नारदीय कीर्तन हे एकाच कीर्तन परंपरेला म्हटले जातं. नारदाच्याच गादीला हरदासाची गादी म्हणून संबोधले जातं. त्यामुळं हरदासी आणि नारदीय या दोन्ही कीर्तन परंपरा एकच आहे. परंतु प्रश्नाच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्याला हरदासी आणि नारदीय हे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. परंतु तरीही पूर्वरंग आणि उत्तररंग हे कशात वापरले जातं, तर याचं उत्तर आपल्याला सीच म्हणजे नारदीय कीर्तनामध्ये हे अ, दोन भाग आपल्याला केलेले आढळतात. वारकरी कीर्तनात सुद्धा संत तुकारामांच्या नंतर पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग आलेले आपल्याला आढळून येतात. परंतु या प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला सी नावाचा जो काही पर्याय आहे नारदीय कीर्तनाचा, तर तोच या ठिकाणी योग्य आहे. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आहे. याच्यामध्ये एक अभंग आपल्याला दिलेला आहे वारकरी संप्रदायातील आणि तो अभंग कोणत्या संताचा आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्नांमध्ये असे अनेक संतांचे अभंग दिले जातात आणि हा अभंग कोणत्या संताचा आहे म्हणून प्रश्न विचारला जातो. याती हीन मज म्हणती देवा, न कळे गुरु तुमची सेवा, ही अभंग रचना कोणाची, असा हा साधा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याती हीन मज म्हणती देवा, न कळे गुरु तुमची सेवा, अभंग रचना कोणाची आहे. तर याचे जे काही पर्याय दिलेले आहेत हे पर्याय बघा. एक नंबरचा पर्याय जो आहे तो बंका महार, बी आहे कर्ममेळा, सी आहे चोखा मेळा आणि डी आहे निर्मळा. हे जे काही चारही पर्याय आहेत हे चारही पर्याय तत्कालीन काळामध्ये ज्यांना अस्पृश्य समजल्या जात होतं अशा समाजातली नेतृत्व करणारी ही मंडळी आहेत आणि या यांनी यापैकी कोणत्या संतांनी किंवा कोणत्या लेखकाने कवीने ही रचना केलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आपल्याला माहित असलं पाहिजे की चोखा मेळा यांनी सुद्धा अभंग रचलेले आहेत आणि चोखा मेळा यांचा हा अभंग आहे. त्यांनी विठ्ठलाकडे भक्ती करत असताना आपल्याला अस्पृश्य म्हणून कशी वागणूक मिळते किंवा आपल्याला कसा त्रास दिला जातो याचं जे काही मांडलेलं आहे ते या अभंगातून आहे. त्यामुळं या अभंगाचा पर्याय हा सी म्हणजेच तिसरा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. यानंतर 36वा प्रश्न आहे. आम्ही देशाचे मारेकरी या नाटकाचे लेखक कोण किंवा आम्ही देशाचे मारेकरी हे नाटक कोणी लिहिले आहे किंवा कोणाचे आहे. तर याच्यामध्ये पर्याय आहेत कमलाकर डहाट, दुसरा पर्याय आहे टेक्सास गायकवाड, तिसरा आहे प्रेमानंद गजवी आणि डी आहे प्रकाश त्रिभुवन. तर हे चारही नाटककार आहेत. तर आपण समजून घेतलं पाहिजे की आम्ही देशाचे मारेकरी हे जे नाटक आहे ते अगदी अलीकडच्या काळातील आहे आणि या नाटकाचं लेखन पुण्याचे टेक्सास गायकवाड जे आहेत यांनी केलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाचा योग्य पर्याय जो आहे तो बी आहे, टेक्सास गायकवाड यांनी या नाटकाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर 37वा प्रश्न आहे. साहित्याच्या भाषेसंबंधी अनेकार्थ सूचकतेचा सिद्धांत कोणी मांडला. तर हा प्रश्न भाषा विज्ञानाशी संबंधित आहे आणि भाषा विज्ञानाचा ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा सिद्धांत आहेत त्याचा विचार करत असताना आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यातला पहिला जो पर्याय आहे क्लिनच ब्रुक्स नावाचा, त्यानंतर आहे बी विल्यम एम्सपन, त्यानंतर सी आहे आय रिचर्ड्स आणि चौथा आहे ऑरिस्टॉटल. तर साहित्याचा भाषेसंबंधी अनेकार्थ सूचकतेचा सिद्धांत कोणी मांडला किंवा साहित्यातून अनेक अर्थ निघतात हे कोणत्या सिद्धांतातून किंवा कोणाच्या सिद्धांतातून हे कळतं. तर याचा आहे विल्यम एम्सपन. हा जो काही दुसरा जो पर्याय आहे किंवा बी नावाचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर सुद्धा बी आहे. यानंतर 38वा प्रश्न आहे.
कार्यालयीन पत्रव्यवहारातील अधिक महत्वाचा घटक कोणता? म्हणजे कार्यालयामध्ये पत्र व्यवहार करत असताना किंवा कार्यालयीन कामकाजामध्ये पत्र लिहित असताना अधिक महत्वाचा घटक कोणता आहे? तर त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. ए विस्तृत विवेचन, बी अनेकार्थी वाक्यरचना, सी सूत्रबद्धता, डी संदिग्ध भाषा. असे 4 पर्याय आहेत. पण हे आपण समजून घेतलं पाहिजे की कार्यालयामध्ये पत्रात विस्तृत विवेचन केलं तर ते कार्यालयीन पत्रात म्हणजे योग्य ठरणार नाही. त्यानंतर अनेकार्थी वाक्यरचना ही कार्यालयीन भाषेमध्ये अपेक्षित नसते. त्यामुळे कार्यालयाचा वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा पर्याय योग्य ठरणार नाही. त्याच्यानंतर सूत्रबद्धता म्हणजेच त्याच्यात जे काही नेमकेपणा जो आहे, अचूकपणा जो आहे, तो कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये असला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सी म्हणजेच तिसरा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. संदिग्ध भाषा सुद्धा असून चालत नाही. संदिग्ध भाषेमध्ये कार्यालयीन कामकाज होत नसते. त्यामुळं व्यावहारिक भाषा जी असते ती व्यवहाराची भाषा किंवा कार्यालयीन भाषा आहे याच्यात थोडाफार बदल असतो. त्याच्यामुळं संदिग्ध भाषा वापरून कार्यालयीन पत्रव्यवहार करता येत नाही. त्यामध्ये सूत्रबद्धता असली पाहिजे. म्हणून याचं उत्तर सी अगदी बरोबर आहे. याच्यानंतर 39वा प्रश्न आहे की माहीम भट्टांनी लीळाचरित्र ग्रंथाची बांधणी कोठी केली? तर माहीम भट्टांनी याच्यामध्ये लीला झालेला आहे परंतु लीळाचरित्र आहे. माहीम भट्टांनी लीळाचरित्र ग्रंथाची बांधणी कोठी केली? तर पहिला पर्याय आहे रिद्दीपूर, दुसरा आहे पैठण, तिसरा आहे फलटण आणि चौथा आहे डोमेग्रा. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की पैठण हे वारकऱ्यांचं आहे. संत एकनाथांनी ते तिथं राहिलेले आहेत. त्यांनी तिथून वारकरी संप्रदाय वाढवलेला आहे. फलटण हे सुद्धा वारकऱ्यांशी संबंधित राहिलेलं आहे आणि डोमेग्राम सुद्धा या दोनही संप्रदायाशी संबंधित नाही. रिद्दीपूर जे आहे हे रिद्दीपूर जो पर्याय आहे 1 नंबरचा हा अत्यंत बरोबर पर्याय आहे. रिद्दीपूर हा माहीम भट्टांचा अत्यंत म्हणजे त्या काळातील महानुभाव संप्रदायाचा महत्वाचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं, मुख्य केंद्र होतं. आणि रिद्दीपूर या ठिकाणी लीळाचरित्राची रचना माहीम भट्टांनी केलेली आहे. त्यांना ज्या काही चक्रधर स्वामीच्या लीळा आहेत त्या लीळा त्यांनी संकलित करून या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. रिद्दीपूर हे आज सुद्धा एक नावारूपाला आलेलं आहे. कारण रिद्दीपूरमध्ये मराठी विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी आता झालेली आहे. त्यांच्या कुलगुरूंची सुद्धा निवड या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं रिद्दीपूर हे महानुभावांचं अत्यंत महत्वाचं श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जातं. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ए म्हणजेच रिद्दीपूर हे अगदी बरोबर आहे. यानंतर 40वा प्रश्न आहे तो व्यावहारिक मराठीशी संबंधित आहे किंवा वर्तमानपत्रामध्ये ज्या भाषा वापरल्या जातात त्याच्याशी संबंधित आहे. 40वा प्रश्न असा आहे की जाहिरातीची भाषा कशी असावी? तर बघा, पहिला जो पर्याय दिलेला आहे उपरोधिक, दुसरा आहे लयबद्ध, तिसरा आहे क्लिष्ट आणि चौथा आहे सरळ. उपरोधिक भाषा जर जाहिरातीमध्ये वापरली तर कोणीही त्या वस्तूची किंवा त्या मालाची खरेदी करणार नाही. उपरोधिक भाषेने लोकांना टोमणे मारल्यासारखं होईल. त्यामुळे उपरोधिक किंवा उपरोधात्मक लिखाण हे जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या भाषेमध्ये वापरलं जात नाही. त्याचबरोबर क्लिष्ट, अतिशय क्लिष्ट म्हणजे गुंतागुंतीची भाषा सुद्धा या जाहिरातीमध्ये वापरल्या जात नाही. किंवा सरळ जसं आहे तसं सांगण्याचा प्रयत्न सुद्धा जाहिरातीमध्ये केला जात नाही. कारण ते त्या जाहिरातीचा प्रभाव हा ग्राहकांवरती किंवा लोकांवरती पडत नसतो. म्हणून जाहिरातीमध्ये लयबद्धता असते. उदाहरण जर सांगायचं झालं तर तो घडी जो काही डिटर्जंट पावडर असतं तर त्याच्यामध्ये एक जाहिरात असते की पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हे जे काही लय या ठिकाणी साधलेला आहे किंवा ही जी काही लयबद्धता साधण्याचा प्रयत्न होत असतो तो या जाहिरातीच्या भाषेमध्ये होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जाहिरातीची भाषा कशी असावी तर ती लयबद्ध असावी. ती लोकांना आकर्षित करणारी असावी. लोकांच्या मनावर म्हणजे
एक प्रकारचं काही मोहिनी घालणारी असावी, त्यामुळंच लयबद्धता हा पर्याय अगदी बरोबर आहे. या 40व्या प्रश्नाचा दुसरा पर्याय म्हणजे लयबद्धता हा पर्याय अगदी बरोबर आहे. यानंतर 41वा प्रश्न आहे, कवी आणि त्यांचे कविता संग्रह यांच्या जोड्या जुळवा, असा हा प्रश्न आहे. तर काही कवी आणि त्यांचे कविता संग्रह आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर 1 नंबरला आहे मुक्तायन, दुसऱ्याला आहे कांचन संध्या, तिसऱ्याला आहे मावळते शब्द, चौथा आहे चितकळा. आणि 5 ते 8 यामध्ये 5 बाबू बोरकर, 6 इंदिरा संत, ते थंडीरा संत झालेला आहे, ते इंदिरा संत आहे 6वा नंबरचा पर्याय. त्याच्यानंतर आहे 7 कुसुमाग्रज आणि 8 आहे वारा कांत. कांत नाही तर कांत आहे. तर असे म्हणजे 4 कविता संग्रह दिलेले आहेत आणि 4 कवी दिलेले आहेत. तर याची योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो की याचा जो योग्य पर्याय आहे, तो योग्य पर्याय या ठिकाणी आपण समजून घेऊया की 1 नंबरचा जो काही 41वा जो प्रश्न आहे, तर 1 नंबरच्या कविता संग्रहाचं लेखन कुणी केलं आहे, तर ते मुक्तायन कोणी लिहिलं, तर कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर जे काही कांचन संध्या आहे, तर ही कांचन संध्या बाभ बोरकरांनी लिहिलेली आहे. तर त्यानंतर मावळते शब्द जे आहे, हा जो कविता संग्रह आहे, हा मावळते शब्द नावाचा कविता संग्रह वारा कांत यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर जो काही चितकळा नावाचा कविता संग्रह आहे, हा इंदिरा संत यांचा आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे, हे याच्यातला डी नावाचा जो काही पर्याय आहे, तर तो डी नावाचा पर्याय अगदी बरोबर आहे. डी नावाचा पर्याय या शब्दाचं उत्तर आहे. यानंतर 41वा प्रश्न आहे, की 41वा प्रश्न सुद्धा भाषेच्या संबंधाने आहे. कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे, पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचे दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे, असे कोणी म्हटले आहे. हे जे काही वाक्य आहे, हे वाक्य कोणी म्हटलं, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक लेखकांनी तशी मागणी केलेली आहे. त्यावर लिखाणही झालेलं आहे. त्यामध्ये वि वा शिरवाडकर हा पहिला पर्याय सांगितलेला आहे. दुसरा भालचंद्र नेमाडे हाही पर्याय सांगितला आहे. भालचंद्र नेमाडे यांनी सुद्धा मराठी भाषेसाठी लिखाण केलेलं आहे. त्यानंतर सी अशोक केळकर यांनी सुद्धा लिखाण केलेलं आहे. आणि डी मिलिंद मालशे असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु यातला योग्य पर्याय जर कोणता असेल तर विवा शिरवाडकर यांनी हे वाक्य लिहिलेलं आहे किंवा त्यांनी असे म्हटलेलं आहे. तर याचा पर्याय या प्रश्नाचा उत्तर ए म्हणजेच पहिला पर्याय हा अगदी बरोबर आहे. यानंतर 43वा प्रश्न बघा. पद्मा गोळे यांच्या कविता संग्रहांचा त्यांच्या प्रकाशनानुसार म्हणजे प्रकाशनाचं जे काही वर्ष आहे त्यानुसार क्रम लावायला सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे आकाशवेडी, स्वप्नजा, निहार आणि श्रावणमेघ हे 4 कविता संग्रह आहेत. तर या 4 कविता संग्रहामधला त्यांचा पहिला जो कविता संग्रह आहे, तो निहार नावाचा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वप्नजा नावाचा कविता संग्रह लिहिला, त्यानंतर आकाशवेडी लिहिला आणि त्यानंतर श्रावणमेघ लिहिला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर ए नावाचा जो काही पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. म्हणजे ए म्हणजे 1 नंबरचा पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, सोन्याचा पिंपळ या ललित लेख संग्रहाचे लेखक कोण? तर सोन्याचा पिंपळ या ललित लेख संग्रहाचे लेखक कोण? पहिला आहे वि द घाटे, दुसरा पर्याय आहे प्रकाश नारायण संत, तिसरा आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि चौथा आहे विजय पाडळकर. तर ललित साहित्य ही कृती ही अत्यंत महत्वाची समजली जाते. सोन्याचा पिंपळ नावाची जी काही साहित्य कृती आहे, ही साहित्य कृती श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर तिसरा पर्याय हे आहे आणि त्यामुळे तिसरा पर्याय अगदी या ठिकाणी बरोबर आहे.
45वा प्रश्न आपण बघूयात. साक्षीपुरम या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर मराठीमध्ये हे नाटक अत्यंत गाजलेलं असं नाटक आहे. या नाटकाचं लेखन कुणी केलं आहे असा प्रश्न विचारलाय. त्यामध्ये पहिला पर्याय आहे शफात खान, दुसरा आहे रामनाथ चव्हाण, तिसरा आहे संजय पवार आणि चौथा आहे दत्ता भगत. तर रामनाथ चव्हाण हा त्यातला योग्य पर्याय आहे. रामनाथ चव्हाण यांनी साक्षीपुरम या नाटकाचं लेखन केलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. यानंतर बघूया 46वा प्रश्न आहे. आंबेडकरवाद आणि मार्क्सवादी या ग्रंथाचे लेखक कोण असं त्यांना विचारायचंय. आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद या ग्रंथाचे लेखक कोण? तर पहिला आहे शेषराव मोरे, दुसरा आहे रावसाहेब कसबे, तिसरा आहे गंगाधर पानतावणे आणि चौथा आहे यशवंत मनोहर. तर या ग्रंथाचे लेखन रावसाहेब कसबे यांनी केलेलं आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर बी हा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यानंतर 47वा जो प्रश्न आहे हा प्रश्न अलंकाराशी संबंधित आहे. जे काही मराठीमध्ये अलंकार आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार, तर त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. मुख म्हणजे जणू काही चंद्रच या विधानाचा कोणता अलंकार आहे? मुख म्हणजे जणू काही चंद्रच या विधानात कोणता अलंकार आहे? खाली जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत ते पर्याय आपण होती, दुसरा आहे भ्रांतिमान, तिसरा आहे उत्प्रेक्षा आणि चौथा आहे अतिशयोक्ती. तर हे चारही जे पर्याय आहेत हे शब्दालंकाराचे नाहीत, तर हे अर्थालंकाराचे प्रकार आहेत. अर्थालंकाराचे उपकार म्हणजे उपप्रकार आहेत. त्यामुळं ज्याच्यामध्ये उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णिले जाते तिथे अर्थालंकार होतो असतो. आणि त्यामुळं याच्यातला आपण होती हा जो काही पर्याय आहे पहिला तो आपण होती हा योग्य नाही आहे. कारण जिथे काही लोप पावते तिथे आपण होती हा अलंकार होतो. भ्रांतिमान सुद्धा अलंकार हा पर्याय होऊ शकत नाही. तर उत्प्रेक्षा हा जो काही तिसरा पर्याय आहे हा तिसरा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 47व्या प्रश्नाचं या तिसरा म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार याच्यामध्ये बरोबर आहे. मुख म्हणजे जणू काही चंद्रच असं या वाक्यामध्ये सांगितलेलं असल्यामुळं तिसरा जो अलंकार आहे तो अगदी बरोबर आहे. यानंतर 48वा प्रश्न आहे तो ग्रंथाच्या संदर्भानेच आहे की हा ग्रंथ कोणाचा म्हणून. तर त्रिदल ही कादंबरी कोणाची हा असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला पर्याय आहे गौरी देशपांडे यांचा, दुसरा आहे विजया राज्याध्यक्ष, तिसरा आहे शांता गोखले आणि चौथा आहे आशा बगे. तर त्रिदल ही कादंबरी कोणी लिहिली असं त्यांना विचारायचं आहे. गौरी देशपांडे यांनी लिहिलेली नाही, विजया राजाध्यक्ष यांनी सुद्धा लिहिलेली नाही, शांता गोखले यांनी सुद्धा या कादंबरीचं लेखन केलेलं नाही. त्यामुळे या प्रश्नाचा उत्तर जे आहे ते डी म्हणजेच चौथा पर्याय आशा बगे हा अगदी बरोबर आहे. यानंतर 49वा प्रश्न असा आहे, लेखन दृष्ट्या पुढीलपैकी योग्य शब्द कोणता आहे? तर बघा आपल्याला पारितोषिक हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. तर लेखन दृष्ट्या पुढीलपैकी योग्य शब्द कोणता आहे? पारितोषिक हा योग्य शब्द कोणता आहे किंवा बरोबर कोणता आहे, अचूक कोणता आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे पारितोषिक बघा, आणि दुसरा जो पर्याय आहे तो सुद्धा पारितोषिक आहे, पण तो पारितोषिक नाही तर परितोषिक आहे. परितोषिक दिलेला आहे. तिसरा आहे परितोषिक हा शब्द मराठीमध्ये कधीही नसतो. तर तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे पारितोषिक लिहिलेला आहे, पण त्याची वेलांटी जी आहे रीची ती दीर्घ दिलेली आहे, त्यामुळं हा सुद्धा शब्द चुकीचा आहे. त्याच्यानंतर डी आहे पारितोषिक, तर या ठिकाणी सुद्धा दीर्घ वेलांटी आणि शीची सुद्धा दीर्घ वेलांटी दिलेली आहे किंवा दीर्घ स्वर दीर्घ, तर त्यामुळे पारितोषिक डी सुद्धा अगदी चुकीचा आहे, सी सुद्धा अगदी चुकीचा आहे, बी सुद्धा चुकीचा आहे आणि पारितोषिक हा योग्य शब्द ए म्हणजेच एक नंबरचा अगदी बरोबर आहे. त्यामुळं
एक नंबरचा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर या प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न म्हणजे 50वा प्रश्न या ठिकाणी आहे. समाजशास्त्रीय समीक्षेचे पहिले सिद्धांतन कोणी केले किंवा समाजशास्त्रीय समीक्षा पहिला सिद्धांतन कोणी मांडलेला आहे? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. प्लेटो, हिपोलिथ तेन, तिसरा आहे ऑरिस्टॉटल आणि चौथा आहे रेने वेडे. तर याचं उत्तर जे आहे, हिपोलिथ तेन नावाचा जो काही अभ्यासक आहे, भाषाशास्त्राचा जो काही विचारवंत आहे, तर या विचारवंताने या ठिकाणी या समीक्षा सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणूनच 50वा जो प्रश्न आहे, या 50व्या प्रश्नाचं उत्तर बी म्हणजेच 2 क्रमांकाचा जो पर्याय तो अगदी योग्य आहे.